मंगलमूर्ती मोरया. आपण बघत आहोत 21 दुर्वाच्या 21 जुड्यांची गणपती बाप्पाला प्रभाव. जनरली 21 जुड्यांचा हार केला जातो, पण ही प्रभावर जरा दिसायला छान गणपतीच्या चेहऱ्याभोवती मोर दिसायसारखी अशी छान दिसते. हे करण्यासाठी आपण 21च्या 21 जुड्या ह्या आधी काढून घेतलेल्या आहेत आणि एक कॉपरची तार घेतलेली आहे, कारण कॉपरची तार ही फ्लेक्झिबल असते, वळते लगेच. आणि या तारेमध्ये ही जोडी अशी सुरुवातीची ह्या बांधून घेतलेल्या आहेत. आता पुढच्या हे एक जोडी एकीला एक जुळवून ठेवायची आणि ही तार या जोडीभोवती अशी वळवून घ्यायची आणि थोडंसं हाताने दाब देऊन ही मधली गॅप भरून काढायची आणि हे बरोबर पॅक असतं. या आता 14 साधारण जोड्या झालेल्या आहेत. अशाच या पुढं आपल्याला 7 जोड्या अजून लावून घ्यायचे आणि हे असं अशा ह्या 21 दुर्वा तारेमध्ये गुंफून घेतलेले आहे. राहिलेली की तार कट करून टाकायची आणि यानंतर यामध्ये आपल्या आवडीप्रमाणे ही तार किंवा हा दोरा दिसू नये या दृष्टीने आपण फुलांची सुद्धा सजावट करू शकतो. पण ही फुलं गणपती बाप्पाला घातल्यानंतर पाठीमागं जातात, फुलं दिसत नाहीत. पण सजावटीसाठी म्हणून ही फुलं आपण खोचू शकतो. अशी ही महिरप तयार होते आणि तयार झाल्यानंतर ती खूपच छान दिसते, आकर्षक दिसते. पॉज करा थोडं. अशीही आपण उपलब्धतेप्रमाणे मध्ये मध्ये फुलं लावू शकतो आणि अशी ही दुर्वांची प्रभावळ आपण पूर्ण करू शकतो. ही तारामध्ये गुंफले असल्यामुळं स्टिफ राहते आणि फ्लेक्झिबल पण राहते. त्यामुळे हव्या त्या आकारामध्ये आपण गणपती बाप्पाच्या मागं डोक्याच्या जिथं मखर असतं तिथं आपण ही अशी लावू शकते. तर सगळ्यांनी नक्की प्रयत्न करा. खूप आनंद देणारा हा उपक्रम आहे. आपल्या कष्टाने आपण हे गणपती बाप्पाला वाहत असलेलं दुर्वांच्या प्रभावळीचं हे मखर.